पेन उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात अस्वच्छता. शिवसेना ठाकरे पक्षाचा आंदोलनाचा इशारा. पेन उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृह आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयातील शवशीतपेटी मागील काही दिवसांपासून बंद असून त्यामध्ये उंदरांची विष्ठा व किडे आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर व तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 19 ऑगस्ट रोजी पेन उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी शवविच्छेदन गृहाच्या परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी तसेच शवविच्छेदनासाठी वापरलेले हातमोजे व इतर साहित्य उघड्यावर आढळून आले. मृतदेहांसोबत वापरल्या जाणाऱ्या चादरी, गोधड्या व कापडही अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत प्रसाद भोईर यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करत तात्काळ स्वच्छता व आवश्यक सुविधा सुरू करण्याची मागणी केली. तसेच दोषी सफाई ठेकेदार आणि संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत पेन शहर अध्यक्ष सुहास पाटील, माजी तालुकाध्यक्ष जगदीश ठाकूर, योगेश पाटील, अविनाश म्हात्रे, चेतन मोकल, रवींद्र म्हात्रे, नंदू मोकल, मुन्ना आखवारे आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अनेक तक्रारी अनेक दिवसापासून या ठिकाणी येत होत्या आणि विशेषतः मॉर्चरीच्या बाबतीत की या ठिकाणी मॉर्चरी ही नेहमीच बंद असते आणि तिथे फार सडलेला वास येतो. ज्या बॉडी तिथे ठेवलेल्या असतात शवालयात त्यांना दुर्गंधी येते, त्याच्यात अगदी किडे पडलेले असतात. अशापर्यंतच्या तक्रारी आम्हाला इथे प्राप्त झाल्या होत्या आणि फक्त या गोष्टीची पाहणी करण्यासाठी आम्ही कोणत्याही आंदोलनाच्या भूमिकेतून आलो नव्हतो. याची फक्त पहिले शहानिशा करावी, पाहणी करावी या भूमिकेतून आज आम्ही या ठिकाणी आलो. आणि आश्चर्याचा धक्का म्हणजे ज्या आम्ही ऐकीव गोष्टी ऐकल्या होत्या त्याच्याही पेक्षा वाईट आम्हाला परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळाली. किमान 5 दिवसापासून इथं मॉर्चरी बंद आहे. स्वतः अधीक्षक इथे आम्हाला सांगतायत की या ठिकाणी 5 दिवसापासून बंद आहे. आमचा तर दावा आहे की त्याच्या पूर्वीपासूनच इथे मॉर्चरी बंद आहे. यांना अगदी आम्ही ठामपणे जाब विचारला की शवाचं असं विटंबना करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, आणि हे अत्यंत चुकीचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे. आणि ते स्वतः अधीक्षक असल्यामुळे या पूर्ण परिसराची आणि या रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येते. इथला मग आमच्याकडे स्टाफ नाही, आमच्याकडे मेडिसिन्स नाहीत किंवा आमच्याकडे कोणती व्यवस्था नाही, आमच्याकडे डॉक्टर्स नाही आहेत. या कोणत्याही तक्रारी तुम्ही समस्या आम्हाला सांगू नका, आम्हाला तुमच्याकडून सोल्युशनची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे त्याचा पाठपुरावा करणं आणि त्या गोष्टी करून आणणं ही जबाबदारी शेवटी डॉक्टरांची आहे, इथल्या अधीक्षकांची आहे. आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आता याचा पूर्ण फॉलोअप घेऊन या पुढच्या येत्या 8 दिवसामध्ये या व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत असा त्यांनी आम्हाला शब्द दिलाय. माझी अपेक्षा आहे डॉक्टरांनी हे मीडियासमोर सांगावं आणि त्यांनी दिलेला शब्द पुढच्या 8 दिवसामध्ये पाळावा. नाहीतर आज फक्त आम्ही प्रमुख पदाधिकारी अगदी जबाबदारीच्या भावनेतून आपण रुग्णालयामध्ये चाललोय. कोणत्याही आंदोलनाचा आमचा इरादा नव्हता, फक्त वस्तुस्थिती पाहण्याचा आमचा फक्त इरादा होतो. त्याच भूमिकेतून आम्ही या ठिकाणी आलोय. परंतु जर ही अनास्था जर व्यवस्थित झाली नाही तर मात्र पुढच्या 8 दिवसामध्ये तिथे आम्हाला आंदोलनाचं उग्र स्वरूप काय असतं आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन कसं असतं याचा प्रत्यय या ठिकाणी आणून द्यावा लागेल. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर आरसाळे यांनी शवपेटी गेल्या 5 दिवसांपासून बंद असून याबाबत वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरच ती सुरू करण्यात येईल. तसेच संबंधित ठेकेदारामार्फत संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात येईल असे सांगितले. आज त्यानिमित्ताने एक चांगलीच गोष्ट झालेली आहे आणि ज्या काही त्रुटी लक्षात आलेल्या आहेत आणि त्याची शहानिशा करून येत्या 8 दिवसाच्या आत ते संपूर्ण निकाली काढल्या जाईल याची ग्वाही देतो. गायनेकॉलॉजिस्ट जे नियमित आमच्याकडे एक आहेत तर त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार केलेला आहे आणि ती मागणी ह्या निमित्ताने परत एकदा करण्यात येईल आणि नवीन गायनेकॉलॉजिस्ट किंवा अतिरिक्त गायनेकॉलॉजिस्ट. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.